नगर परिषद नगरपंचायत मतदानावर टांगती तलवार 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडली। सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। तर पैसा व्यवसायातला होता हे सांगून चालणार नाही, पुरावे द्यावे लागतील। निलेश राणे आक्रमक। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मतं मागितली जात आहेत। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनावडेकरांच्या घरी नितेश राणेंची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढतं, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू। नागपूरमधील सभेत भाजप आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवारांविरोधात हायकोर्टात जाणार, दमानिया आक्रमक। 100 पोलीस माझ्या घरात घुसले, संतोष बांगरांचा दावा। तर दावा केलेले लोक प्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलेलो नव्हतो, बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला। ज्यांना माल कमवायचा आहे ते कल्याण करणार नाहीत। हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता फडणवीसांचा बांगरांवर निशाणा। तर संतोष बांगरांनी 50 खोके घेतले, भाजपच्या तानाजी मुटकुळेंचा दावा। लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा नाही तर लक्ष्मी आई बहिणींचंही नाव असतं। लक्ष्मीच्या विधानावरून स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं नवा वाद।